आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वसतिगृहातल्या वयोमर्यादेच्या अटीला स्थगिती दिली असली तरी विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुणे आणि नागपुरात आंदोलन सुरूच ठेवले। उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काही आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन स्थगित केल्याचा दावा केलेला होता। मात्र सर्वांना विश्वासात न घेतल्यामुळे भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरामध्ये आंदोलन सुरू केले आहे। आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही जो 5 ऑगस्ट रोजी निघालेला GR होता तो GR आम्हाला संपूर्ण म्हणजे रद्दच करायचा आहे। त्यामधले जे काही मुद्दे होते ते आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक होते, त्याच्यामुळे आम्हाला तो GR नकोच आहे। ज्या 28-29 प्रमुख मागण्या होत्या त्याच्यातली एकच मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे, ते पण स्थगिती दिलेले आहे। ते आम्हाला स्थगिती नको तर रद्द करण्यात यावी आणि बाकीच्या ज्या आमच्या काही ज्या महत्त्वपूर्ण मागण्या आहेत जसे ते आश्रमशाळेतील मुलींचे मृत्यू झाले त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना त्यांना म्हणजे निधी देण्यात यावा। आमच्या मुख्य मागण्या 28 मागण्या आमच्या अशा वयाची 30 वर्ष नाही का जे आता रद्द केलेली आहे। फक्त सरकारांना 30 वर्ष रद्द केलेली आहे, स्थगिती दिलेली आहे। आम्हाला स्थगिती नको, आम्हाला कायमस्वरूपी GR रद्द असायला पाहिजे। आमच्या 28 मागण्या पूर्ण असायला पाहिजे। आमच्या मुख्य मागणी ही आहे की GR पहिला रद्दच करायचा आणि अशोक उईके सरांचा राजीनामा आणि जे विद्यार्थी गडचिरोली म्हणजे जे विद्यार्थी आतापर्यंत मरण पावले 585 यांना न्याय आणि निधी द्यावा